केलेली कामगिरी कोणी विसरणार नाही. संघ अडचणीत होता, गोलंदाजी करून थकला होता. समोर कोल्हापूरचा संघ होता आणि त्या कोल्हापूरच्या संघाविरुद्ध सलामीला जाऊन सुरुवातीच्या 5 चेंडू 5 चौकार मारण्याचा भीम पराक्रम कोणी केला असेल तर ते आपला मित्र बंड्या भगत याने. मात्र दुर्दैव मित्रांनो एकच की त्यावेळी युट्यूबचा जमाना नव्हता. अन्यथा त्या खेळी आपल्यास चिरंतन स्मरणात राहण्यासाठी दिसण्यात येऊ शकल्या अनेक महत्वपूर्ण विक्रम त्या बंड्या भगतने साकारले. गोवा राज्यामध्ये म्हणजे श्रीदेव बोडगेश्वरच्या मैदानावर डे नाईट स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा सादर झाली होती आणि त्या डे नाईट स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी जी ॲक्टिवा बाईक ठेवली होती ती ॲक्टिवा बाईकही या बंड्या भगतला मिळाली आणि त्या पारितोषिकाचा तो मानकरी ठरला होता. मात्र तो मानकरी नुसता ठरला नाही तर आपल्या कर्तृत्वाच्या जोरात आपल्या कामगिरी अष्टपैलू खेळ साकारत त्यानं ते पारितोषिक मिळविलं आणि निश्चितपणे क्रिकेट रसिकांच्या व सर्व खेळाडूंच्या गळ्यातील ताईत म्हणून तो राहिला. मात्र मित्र हो, प्रत्येक माणूस हा गावासाठी खेळत असतो, जिद्दीनं खेळत असतो आणि त्या खेळादरम्यान शारीरिक दुखापत ही या ठिकाणी निश्चितपणे अपेक्षित असते. दुर्दैवानं तुम्हा आम्हा सर्वांच्या दुर्दैवानं काहीशी शारीरिक दुखापत बंड्या भगतला झाली आणि क्रिकेटच्या अविरत सेवेपासून तो काहीसा दूर झाला. मात्र क्रिकेटच्या अविरत सेवेपासून जरी बंड्या भगत दूर राहिला तरी त्यानं दिलेलं योगदान हे चिरंतन स्मरणात राहील आणि खास करून पेडणे तालुक्याचं गाव नाव रोशन करण्यासाठी जी कामगिरी या ठिकाणी आमचा मित्र प्रसाद भगत यांनी केली त्या कामगिरीबद्दल या क्लबचे अध्यक्ष सर्व आजचे उत्सव मूर्ती सन्माननीय दीपकजी भाई कलंगुटकर यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करावा तो आमचा मित्र बंड्या भगत यांचा. मी विनंती करतोय दीपक भाई कलंगुटकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गौरव करावा बंड्या भगत याचा. एक दैदित्यमान अशी कारकीर्द बंड्या भगतची निश्चितपणे पेडणे तालुक्याच्या शिरपेचाच मानाचा तुरा रोवणारी या पेडणे तालुक्याचं नाव हे रोशन करणारी अशी त्याची कामगिरी निश्चितपणे दखल घेण्याजोगी कामगिरी. मात्र कौतुक करावं लागेल ते दीपकजी कलंगुटकर आणि त्यांच्या संघ साथीदारांचं सर्वांचं की जरी क्रिकेटपासून थोडासा अनभिन्न बंड्या जरी राहिला तरी त्याच्या उत्कृष्ट अशा कारकिर्दीची दखल घेतली जाते. संजय नागवेकरच्या नेतृत्वाखाली केलेल्या खेळी आजही क्रिकेट रसिकांच्या चिरंतन स्मरणात आहेत आणि सिंधुदुर्गाचे क्रिकेट रसिक आजही बंड्याची आवर्जून आठवण काढतात आणि अष्टपैलू कामगिरी त्यांनी या मैदानावर साकारली आणि त्याच्या कामगिरीचा गौरव सामनावीर या 23 धावा तसेच 2 सफलता त्यानं अंतिम सामन्यामध्ये
अँड ट्रॅक अभिज महालक्ष्मी स्पोर्ट्सवेअर यांनी पुरस्कृत केलेले एक आकर्षक असा चषक आणि त्यांच्या मदतीला पुढील क्रिकेट हंगामासाठी शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक अशी बॅट अशा स्वरूपाची पारितोषिकं या ठिकाणी वितरित केली जात आहेत ती अष्टपैलू खेळाडू लक्ष्मण याला. अंतिम सामन्यातील सामनावीर या पारितोषिकानं या ठिकाणी गौरवलं जात आहे ते लक्ष्मण याला. स्थानिक क्रिकेट खेळत या ठिकाणी आपल्या गावाचं आपल्या वाडीचं नाव रोशन करण्यासाठी जीवाची बाजी लावत या ठिकाणी व्यावसायिक क्रिकेटच्या तोडीस तोड खेळ ज्या लक्ष्मणने साकारला, अष्टपैलू असा खेळ साकारला, 23 धावा व 2 गडी, त्या या ठिकाणी लक्ष्मण याला गौरवलं जाते. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी अनेक गोलंदाजांना हे मैदान गाजवलं, मात्र ज्या गोलंदाजाचा दबदबा हा निश्चितपणे गोवा राज्यामध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय तो गौरेश नागवेकर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. एक आकर्षक असा मिक्सर, त्यानंतर जर्सीज, ट्रॅक आणि ट्रॉफी अशा स्वरूपाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक गौरेश नागवेकर याच्या नावे जाते. सन्माननीय प्रदीपजी नाईक यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते PPL स्पर्धा ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या वेगाच्या जोरावर आपल्या वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाच्या उरात धडकी भरून गाजविली आहे त्या गौरेश नागवेकरला या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकानं गौरवावं. सन्माननीय प्रदीपजी नाईक यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गौरेश नागवेकर याला गौरवावं. गौरेश नागवेकर. मित्र हो, आपली उत्कंठा आम्ही जाणतोय, मात्र कृपया खेळाडूंना व्यासपीठाकडे येण्यासाठी आपण जागा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे. मित्र हो, मैदान खाली करायचं आहे. यानंतर आम्हाला ध्रुव ट्रॉफीचा अंतिम फेरीचा सामना खेळवायचा आहे. लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे. आपण ज्यांच्या नावाचा नामोल्लेख करत होतो तो अर्थातच या ठिकाणी गौरेश नागवेकर सज्ज होतोय आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारण्यासाठी. एक आकर्षक असा मिक्सर, जर्सी अँड ट्रॅक आणि त्याच्यासोबत आकर्षक असा चषक ज्यानं गोवा राज्याचं नाव हे रोशन केलं. पेन्ना एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, आपल्या वेगावर स्वार होऊन अचूकतेनं गोलंदाजी करत फलंदाजाच्या उरात ज्यानं धडकी माजवली आहे व आपल्या नावाची दहशत माजवली आहे असा गौरेश नागवेकर PPLचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. यानंतरचं पारितोषिक म्हणजे सर्वोत्कृष्ट फलंदाज. अनेक खेळाडूंच्या दर्जेदार खेळ्या आम्ही पाहिला, मात्र ज्या खेळाडूनं आपल्या संघासाठी प्रतिकारात्मक कामगिरी केली, तब्बल 223 धावांचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 अर्धशतकांच्या सहाय्यानं दिलं, तो निर्विवादपणे रजत कुडाळकर हा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. PPL ही स्पर्धा निश्चितपणे रजतच्या कायम लक्षात राहणारी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी फलंदाज म्हणून रजतनं केली. तब्बल 223 धावा त्यानं कुठल्या, ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आणि हीच त्याची लक्षवेधी कामगिरी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकासाठी कारणीभूत ठरते. सन्माननीय अनिकेतजी साळगावकर साहेब यांना मी विनंती करतोय की या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज रजत कुडाळकर यांना आपल्या शुभ हस्ते गौरवावं. एक आकर्षक असा मिक्सर, त्यानंतर टी-शर्ट, ट्रॅक आणि त्यांच्या मदतीला एक आकर्षक दर्जेदार अशी ट्रॉफी. या स्पर्धेची आठवण चिरंतन स्मरणात राहण्यासाठी सन्माननीय अनिकेतजी साळगावकर सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गौरवताना दिसत आहेत ते रजत कुडाळकर याला. त्यानंतर सर्व वैयक्तिक पारितोषिकांमध्ये या ठिकाणी सर्वात मोठं पारितोषिक म्हणजे मॅन ऑफ द सिरीजचं एक भव्य दिव्य पारितोषिक आपण पाहतोय. एक आकर्षक अशी वॉशिंग मशीन, त्यानंतर किट बॅग, त्यानंतर जर्सी ट्रॅक व आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्यांच्या मदतीला
एक आकर्षक अशी बॅट म्हणजे पारितोषिकांची अक्षरशः खैरात झाली होती ती मालिकावीरांसाठी. मित्र हो, अनेक खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली वैयक्तिक कामगिरी करत. खरोखर या ठिकाणी दिलखेचक अशी रस्सीखेच चालली होती मालिकावीरासाठी. आपण प्रेक्षक वर्गांना विचारूया, आपल्या मनातील मालिकावीर कोण असेल? आपल्या मनातील मालिकावीर कोण असेल? मित्र हो, आपण जे अनुमान वर्तवलं ते अनुमान अखेर सत्यात जात आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा हिरो ठरतोय, ज्यानं एक हाती बहारदार खेळ्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये साकारल्या. दुर्दैवानं अंतिम फेरीमध्ये पराभवाचा धक्का त्याच्या संघाला सहन करावा लागला. मात्र आपला संघ अंतिम फेरीत पोहोचण्याची दक्षता ज्या खेळाडूंना घेतली, वैयक्तिक 98 धावांची खेळी या मैदानावर ज्याने रचली, फलंदाजी गोलंदाजी या सर्व विभागात चतुरसूत्र अशी कामगिरी केली, या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 5 गडी टिपण्याची किमया त्याने साध्य केली, तर आपल्या बॅटच्या जोरावर तब्बल 217 धावा कुटत प्रतिस्पर्धी संघाला त्याने आपल्या बॅटचा दणका दिला, ज्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आणि PPL ची सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या 98 ज्याने उभारली. तो आमचा मित्र साहिल वांगणकर या संपूर्ण मालिकेचा हिरो ठरतोय. मॅन ऑफ द सिरीज या पारितोषिकानं एक आकर्षक अशी वॉशिंग मशीन, त्यानंतर किट बॅग, आकर्षक अशी या ठिकाणी ट्रॅक, त्यानंतर टी-शर्ट, आकर्षक असा चषक आणि त्यांच्या मदतीला ज्या बॅटच्या सहाय्यानं त्यांना धावा जमविल्या त्या बॅटच्या मदतीला आणखी एक बॅट, अशा स्वरूपाचं वैयक्तिक पारितोषिक जाते ते या ठिकाणी साहिल वांगणकर याला. सन्माननीय प्रशांत उर्फ बाळानाईक यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभहस्ते या ठिकाणी या संपूर्ण मालिकेचा सितारा ठरलेल्या साहिल वांगणकर याला गौरवावं. एक नेत्रदीपक अशी कामगिरी निश्चितपणे साहिल तुझ्याकडनं घडली आहे. आगामी येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये तुझ्याकडनं अशीच कामगिरी उत्तरोत्तर व्हावी आणि गोवा राज्याचं नाव तू रोशन करावं अशी सदिच्छा व्यक्त करतोय आणि निश्चितपणे तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये बघा एक आकर्षक अशी या ठिकाणी वॉशिंग मशीन पुरस्कृत करण्यात आली आहे. म्हणजे जी कामगिरी आपण करता ते कामगिरीची दखल घेतली जाते आणि त्या स्पर्धेची आठवण चिरंतन आपल्या स्मरणात राहण्यासाठी एक आकर्षक असं पारितोषिक बालिकाच्या स्वरूपात आणि तेही वॉशिंग मशीनच्या स्वरूपात या ठिकाणी प्रदान केलं जात आहे. सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर PPLच्या रनअपसाठी या ठिकाणी आकर्षक असं पारितोषिक रोख स्वरूपात तब्बल 50,000 रुपये व आकर्षक असा चषक याच्या अशा स्वरूपाचं पारितोषिक होतं. अंतिम फेरीचा सामना चुरशीचा व्हावा अशी अपेक्षा होती, मात्र या ठिकाणी अंतिम फेरीचा सामना काही चुरशीचा झाला नाही. मात्र सांघिक कामगिरी करत ज्या संघानं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, दुर्दैवानं अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला तो श्री सातेरी क्रिकेटियर्स कासा मोर्निंग क्रिकेट संघ उपविजयी पदाचा मानकरी ठरतोय. रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक अशा स्वरूपाचा चषक या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो श्री सातेरी क्रिकेटियर्स कासा मोर्ने संघ. मी विनंती करतोय श्री सातेरी क्रिकेटियर्स कासा मोर्ने क्रिकेट संघाचा कर्णधार आणि संघ मालक आपण यावं व आपल्या संपूर्ण संघाचा बहुमान आपण स्वीकारावा. रनर अप ऑफ PPL 2024 श्री सातेरी क्रिकेटियर्स कासा मोर्ने क्रिकेट संघ. श्री सातेरी स्पोर्ट्स कासा मोर्निंग क्रिकेट संघाचा कर्णधार व संघ मालक आपणास विनंती आहे की आपण आपल्या बहुमानाचा स्वीकार करण्यासाठी
व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, याच्या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय दीपकजी कलंगुटकर, त्यांच्यावर प्रेम करणारे क्रिकेटचे असंख्य चाहते. व्यासपीठ ज्या महनीय अतिमहनीय व्यक्तीनं फुललंय, प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही, कारण ही मानवी आळीच दीपकजी यांच्यावरील प्रेम हे या ठिकाणी व्यक्त करताना दिसतंय. आणि त्या सर्व मान्यवरांच्या शुभ साक्षीने या ठिकाणी उपविजयी पदावर नाव कोरलेल्या श्री सातेरी क्रिकेटर्स कासार वरून क्रिकेट संघाला गौरवलं जाते. रोख रुपये 50,000 रुपये व आकर्षक अशा रनरअपचा चषक या पुरस्कारासह. सन्माननीय दीपकजी कलंगुटकर आणि त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील मान्यवर, यांना सर्वांना मी विनंती करतोय की आपण हे पारितोषिक वितरित करावं. अतिशय बहारदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत ज्या संघानं मजल मारली आहे, श्री सातेरी क्रिकेटियर्स कासार वर्णम क्रिकेट संघाचा या ठिकाणी गुणगौरव केला जातोय. दर्शन बांदेकर, साहिल वायंगणकर सारखे खेळाडू ज्या संघाच्या माध्यमातून आपण या मैदानावर पाहिले, दुर्दैवानं अंतिम फेरीमध्ये आपल्यास पराभवाचा सामना सहन करावा लागला. मात्र पुढील येणाऱ्या 2025च्या PPLला आगामी शुभेच्छा आपल्या सर्व प्रेक्षकांकडनं व आम्हा संयोजकांकडनं देत आहेत. व सुहास्य वदनाने आपल्या बहुमानाचा स्वीकार करताना श्री सातेरी क्रिकेटर्स कासार वर्णम क्रिकेट संघ दिसतोय. आणि यानंतर सरते शेवटी अनंत अडथळे, प्राथमिक फेरीचे, उपउपांत्य फेरीचे, उपांत्य फेरीचे आणि त्यानंतर अंतिम फेरीचे असे अनंत अडथळे या ठिकाणी पार करत अनेक पराभवांना आले या ठिकाणी सामोरं जात विजयाच्या लाटेवर आरूढ होताना अजिंक्यपदाच्या दिशेनं जी विजयी घोडदौड राखली, तो एक क्रिएटिव्ह पेडणा क्रिकेट संघ PPL 2024च्या अजिंक्यपदाचा मानकरी ठरतोय. मी विनंती करतोय, एक क्रिएटिव्ह पेडणा क्रिकेट संघाचा कर्णधार, संघ मालक, आपण व्यासपीठाच्या दिशेने जावं व आपला बहुमान स्वीकारावा. जे सर्व खेळाडू, त्यांचे सपोर्टर्स या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर आलेले दिसत आहेत आणि सुहास्य वदनाने जी आपल्या संघानं कामगिरी केली, त्या कामगिरीचं या ठिकाणी कौतुक होताना ते पाहतायत. अतिशय बहारदार अशी कामगिरी आपण या संपूर्ण स्पर्धेदरम्यान साकार केली आणि त्याच कामगिरीचं फळ म्हणून
या ठिकाणी आपल्या समोर सादर होईल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ते आमचे मित्र दीपकजी कलंगुटकर यांचा वाढदिवस या व्यासपीठावर साजरा होणार आहे. तरी कृपया प्रेक्षक वर्गांना विनंती, जे मैदानावर प्रेक्षक वर्ग आहेत, आपण मैदान खाली करायचं आहे आणि समोर या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी आपण यायचं आहे. प्लेयर लाईन अप करून हयसून एंट्री मारतले तशी म्हाका सेट करूंक जाय. हय तीच पण प्लेयर लाईन अप करून हयसून येतले हय ह्या सेट करूंक जाय म्हणटा मी. ना थंय रे अशीच लाईन लायतली थंयसरच हें करूं येदू केला थंय सेट करूं पयलीं भायर काडचें पडलें ये नंबर अजून कोडच भायर. हॅलो हॅलो, मातशी रिक्वेस्ट करता सगळ्यांक मातसो ग्राउंड खाली करपाचो. सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता मातसो ग्राउंड खाली करपाचो. DJ birthday song.
Shri Siddharth Kukolkar, ex-MLA Penjim, Shri Prashant Bala Naik, ex-Sarpanch Mandrem, Shri Mahesh Konadkar, President Dhruv Trophy, Shri Aniket Salgaonkar, President PPL, Shri Ajay Kalangutkar, Sarpanch Parse Village Panchayat, Shri Santan Fernandez, Sarpanch Harmal, Mr. Mingel Fernandez, Sarpanch Mandrem, Shri Satish Dhumar, Sarpanch Dhargar, and Shri Deepak Kalangutkar, Chairman Dhruv. First of all, I would like Shri Dayanand Sopte, ex-MLA Mandrem, to say a few words on this occasion. आयज माझो बऱ्यापैकी फ्रेंड म्हणजे खूप वर्षापासूनचो मित्र बाब दीपक कळंगुटकर यांचो एक आज वाढदीस आणि वाढदिवसाच्या निमित्तान तांच्यांनी क्रिकेट आणि मिस्टर दीपक हे जे नाते जे आसा हे नाते खास करून आज त्याच्या वाढदिवसाक त्यांनी दाखवून दिल्ले आसा आणि अशा या त्याच्या वाढदिवसाक शुभेच्छा दिवच्या खातीर आमचे फातोर्ड्याचे आमदार त्याच बरोबर गोंय राज्याचे डेप्युटी CM जे हांगा गेल्या वर्सा त्यांच्या वाढदिवसाक मुद्दाम इतले पयशान आयिल्ले आजय आयिल्ले आसात व्यासपीठाचेर आसात. हांव दीपक कळंगुटकर तेजे मित्र परिवार आणि ह्या भागाचो एक माजी आमदार ह्या नात्यान पयले सुवाती तुमचे मनापासून स्वागत करता. त्याच बरोबर आमचे गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री आम्ही म्हणू शकता एक शिक्षण तज्ञ ज्यांनी राजकारणाबरोबर शिक्षण क्षेत्रानंय बऱ्यापैकी नाव कमयले. खूप विद्यार्थी दशेनसून बऱ्यापैकी ह्या गोंयचे आणि देशाचे नागरिकय घडयले असे आदरणीय पार्सेकर सर शेजारीचोच आमचो कळंगूट मतदारसंघ आणि ह्या कळंगूट मतदारसंघाचे नेतृत्व करपी त्याच बरोबर खेळानय सदोदित खेळाडू बरोबर ताका प्रोत्साहित करपी माझे बऱ्यापैकी मित्र हितचिंतक म्हणू शकता हांव असे बाब मायकल लोबो. त्याच बरोबर आमचे एक भारतीय जनता पक्षाचे एक बऱ्यापैकी लीडर आणि पणजे मतदारसंघाचे माजी आमदार जे संघटनेन बऱ्यापैकी काम करतात असे माझे मित्र बाब सिद्धार्थ कुंकळकर. सगळ्यांचीच नावं घेना पण सगळे आमचे या पेडणे तालुक्यातले वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या गावातल्या पंचायतीचे सरपंच माजी सरपंच आदरणीय व्यासपीठ हे सगळ्यांचे या संधीचो फायदो घेऊन तुमचे मनापासून स्वागत करता आणि त्याच बरोबर तुमच्या सगळ्याच्या वतीन दीपक बाबाक आयच्या दिसाच्यो मनापासून खूप खूप शुभेच्छा दिता आणि देवा कडेन मागता की तांकां अशेंच म्हणजे उत्तम आरोग्य आणि खूप आयुष्य दिवचे आणि आयुष्य दिता आसतना आमचे जे यूथ जे आसात क्रीडा क्षेत्रांत बऱ्यापैकी तांच्या बरोबर काम करतात. प्रामुख्यान क्रिकेट हे जो खेळ जो आसा हे क्रिकेट खेळाडून सगळ्यांक फुडें व्हरपाक देवान तांकां खूप आयुष्य दिवचे. परत एकदा म्हणजे सगळ्याच्या वतीन माझो मित्र बाब दीपक कळंगुटकर एका मनापासून त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिता आणि माझे भाषण सोपयता. देव बरें करूं. Thank you, sir. We also have Shri Mohit Chopdekar, Advocate Amit Sawant, and Shri Pradeep Naik Bhushan among with us. Now I would like to ask Shri Lakshmikant Parsekar, ex-CM, to say a few words on this occasion. दीपक आणि
ध्रुव एक समीकरण गेली अनेक वर्सां तांकां लागींच्यान पळोवपाचो योग येता. ह्याच ग्रावंडाचेर अनेक टुर्नामेंट ऑर्गनायज केले. म्हाका दिसता म्हाका खंयचो टुर्नामेंट चुकूंक ना. आजच्या ह्या टुर्नामेंटा निमित्तान ह्या विशाल व्यासपीठाचेर आणि अतिविशाल स्टेडियमाचेर उपस्थित असलेले सगळे क्रिकेट प्रेमी हांगा म्हज्या कुशीक आसलेलो आमचो इश्ट बाब विजय सरदेसाय, मायकल लोबो, कळंगूटचो आमदार विजय हो मडगांवचो आज मुद्दामूच आयला. पण मायकल हो तसो हेवटेन तेवटेन आसता, तो मुद्दम आयला असो ना. मायकलाक संवय आहा हेवटेन भोंवता तो. विजय आजूच आयला. म्हज्या कुशीक आमचो इश्ट बाब दया सोपटे, आमचो इश्ट सिद्धार्थ कुंकळकर, हांगा तशे राजकारणीच खूब आसात, वेगळ्या वेगळ्या कलराचे आसात. पण खेळ कसो सगळ्यांक एकठांय हाडटा तो पळयात. आमी राजकीय रंग विसरून एका व्यासपीठाचेर बसतात आणि त्या खेळाक रंग धाडटात. आणि म्हणून दीपकाच्या वाडदिवसा दिसा दीपक सादारणपणे 1 वर्सान 2 वर्सान हो प्रयत्न करता आणि हो टुर्नामेंट हांव सुरवाती पासून अटेंड करता. दर वर्षाचो टुर्नामेंट किंवा दर 2 वर्सांनी येणारो टुर्नामेंट हो आदल्या टुर्नामेंटा परस जास्त यशस्वी जाता. म्हाका दिसता आजची संख्या जी आसा ती संख्या जर पळयत जाल्यार गोव्यांत येदो क्रिकेट टुर्नामेंट खंय जाल्लो नासतलो. हांव त्यामुळे आयच्या वाडदिवसा दिसा दीपकाक शुभेच्छा दिताच. पूण शुभेच्छा दिता आसतनाय तो जो हो प्रयास करता, प्रयत्न करता, सामाजीक क्षेत्रांत राजकीय क्षेत्रांत फुडें सरपाचोय प्रयत्न करता, ताका देवान यश दिवचें आनी तुमकां आमकां सगळ्यांक त्या यशा बरोबर यशाचे साक्षीदार जावपाक मेळचे अशें हांव देवा कडेन मागतां आनी म्हजी 2 उतरां शोभयतां. Thank you, sir. Now I would like to hear from Shri Siddharth Kukorkar, ex-MLA Panjim. माचेर आशिल्ले सगळे मानेस्त, आमचे आदले मुखेलमंत्री पार्सेकर सर, आमचो फातोड्डेचो आमदार बाब विजय सरदेसाय, म्हजो मित्र कळंगूटचो आमदार बाब मायकल, आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते, आमचे हांगचे एक्स आमदार बाब दयानंद सोपटे, आयची सत्कार मुर्ती दीपक म्हजो मित्र, बाकी सगळे अमित आसा, बाकी सगळे हांगा जमिल्ले सरपंच पंच. एक खेळा निमित्तानी दीपकाच्या बर्थडेक लागून आमी सगळे जाण हांगा जमल्या आनी हांव होच क्षण घेता की दीपकाक 51वो बर्थडे बरो जावं, ताजे उर्वरीत जी वाटचाल आसा ताका सदांच आमचे बेस्ट विशीज आसतल्यो. देवा कडेन मागता की ताका देवान एक उदंड आयुश्य दिवचें आनी लोकांची सेवा अशीच करची हाजी व्हडली व्हडली संदी दिवची अशें हांव देवा कडेन मागता. हांव चड वेळ घेना कित्याक हांगा मानेस्त खूब जाण आसा. पूण परत एकदां म्हजो मित्र दीपकाक वाडदिवसाची उनउनीत परबी. देव बरें करूं. Thank you, sir. Before we hear from Shri Michael Lobo, sir, I would like to tell you about Shri Chetan Salgaonkar and Vaibhav Salgaonkar from Para, from your constituency, are now having the final from their team, Abir Baba Cricketers Bardez. A big round of applause to Abir Baba Bardez. Sir, we'd like to hear from you, Shri Michael Lobo, MLA Kalangut. We are all gathered over here for the love of cricket, and cricket has united all the people from not only Perne Taluka but across the state of Goa. आमचे बार्देसकारूय आता फायनलीक पावल्ले आहा. हांव स्पेशली बेस्ट विशीज टू माय डियर फ्रेंड एंड एक्स ZP member
बाब दिपकाक दिवपाक हिंगा येयल्लो आसा आनी तेचे वांगडा सगळे जे माचेर हाजीर आहा आमचे एक्स CM पार्सेकर सर, बाब विजय सरदेसाय फातोर्डासून स्पेशली येयल्ले आहा, आमचे बाब सिद्धार्थ, आमचे बाब दयानंद बाब, बाकीचे सगळे मान्यवर जे सरपंचीज आहा, एक्स सरपंचीज, ऑल द पंचायत मेंबर्स ऑफ पेरने तालुका, all the ZPs आणि all cricket lovers. I know Deepak for many years आणि आम्ही वांगडा काम केल्ले आहा. तेचे काम क्रिकेटानूच न्हू, तेचे काम सोशल वर्क हे खूब वर्सां जालीं आमी आयकता आनी पळयल्लें आहा लागसून. वांगडा जिल्हा पंचायत मेंबर म्हणून आमी काम केलें. खूब जाणांची कामां तो घेवन येतालो एक्स CM कडेन आनी पार्सेकर सरा कडेन तेन्ना आमचो पार्सेकर सर BJPचो प्रेसिडेंट आसलो, आमी आसताले वांगडा. खुबशें काम केलां आमी आनी आजुनूय पासून तो करता. आय एम विशींग हिम ऑल द गुड luck for the future, best wishes, and people of Perne Taluka are with you, people of Goa are with you. आमचे सगळे बार्देसकार तुज्या वांगडा आहा. बरें काम तूं करीत राव, not only in social work but also in cricket, because this is one of the biggest cricket tournaments I'm seeing, because across Goa जो तर आमी पळयत जाल्यार बेस्ट क्रिकेट टुर्नामेंट हिंगासर जाता, पेडण्यान जाता आनी तेजे क्रेडीट सगळे तुमकां पेडणेकारांक वयता. This is what I have to say. Thank you very much for inviting me and giving me this opportunity to speak. Thank you. Thank you, sir. Followed by, we'd like to hear from Shri Mahesh Konadkar, President, Dhruv Trophy. आयज सगळ्यान पयलीं हांव म्हाजो फ्रेंड दिपक एका बड्डेचे विशीश दिता. आयज हांव चड बिजी आसलो कारण आमच्या देवाची म्हणजे चौरंगीनाथ देव नानोडे आहा थंय हांव सत्यनारायणाची पुजा बांदून येयला आनी थंय हांवें देवा कडेन मागला की दिपकाक आमच्या चडशे चड आयुश्य दिवचें. हांगा जे डिग्निटरीज आहात आमचे फातोर्ड्याचे MLA विजय सरदेसाय, आदलो आमचो CM पार्सेकर सर, आमचो कलंगूटचो MLA आनी लोक म्हणटात खंय तो आतां मांद्रानूय येवपाक सोदतात, असो आमचो कलंगूटचो MLA मायकल लोबो, म्हजो फ्रेंड भाई सोपटे, पणजेचो एक्स MLA सिद्धार्थ कुंकळकर, बाकीचे सगळे अमित सावंत आनी सगळे डिग्निटरीज. आयज म्हाका हांव दोनूय टिमींक बेस्ट विशीस दिता. एक आमची सावंतवाडी आनी दुसरी आमची बार्देसची पुंदक्याची टीम. आनी हांव सांगूंक सोदता की PPLाक म्हाका चडशे लोकांनी सांगले आमचे जे पेडण्यान PPL आमचे जाल्ले त्या भुरग्यांनी येवन सांगले की महेश तूं मुद्दम सांगपाक जाय म्हणून. PPLाक जी टीम अंपायराच्या डिसिजनाक लागून जी टीम भायर आहली ती फुडें पावल्ली, म्हणजे ती फायनली गायज खेळ्ळे. एक्चुली पॉयंट ड्रॉ जावन ही टीम भायर पडलेली आनी हांव हे अंपायरूय म्हणून अंपायरांची मिस्टेक करिना, कित्याक ते एक माणूसूच आहात. सो ह्या टायमाक दिपकान ध्रुव ट्रॉफीन DRS सिस्टम दवरली. वालर दिपक तुका. आनी हेचे फुडें ती DRS सिस्टम आसची कारण अंपायराकूय दिसना ते सगळे. आनी हांव परतून एकदां दिपकाक ह्या बड्डेचे विशीश दिता आनी म्हाका 2 उतरां हांगा उलोवंक दिल्या बद्दल थँक्यू. Thank you, sir. Followed by, we have ex-Deputy CM and MLA Fatorda, Shri Vijay Sardesai. Sir, we'd like to hear from you. आज दिपकाच्या 51st बर्थडेक हाजीर आशिल्ले गोंयचे आदले मुखेलमंत्री बाब लक्ष्मीकांत पार्सेकार, आमचो म्हजो इश्ट बाब मायकल लोबो, बाब दयानंद सोपटे, बाब सिद्धार्थ कुंकळेकर, सगळे मानेस्त माचेर आशिल्ले आनी जमिल्ले म्हजे भावनो आनी भयणांनो. दिपकाच्या वाडदिवसाक आनी ह्या टोर्नामेंटाक खूब जाण जे पयलीं आसात ते हेय खेपे आहात, नवे जे कोण येवपाक सोदतात हांगा ते आयिल्ले आहा. दिपकान क्रिकेट म्हणटा ती आमच्या देशान अशें म्हणटात की सगळ्यान व्हडलो धर्म खंय, सगळ्यांक एकवट हाडूंक शकता जाल्यार क्रिकेट. क्रिकेट हो एक मिडियम असो वापरून दिपकान सगळ्यांक एक केल्ले आहात.
आनी हे एक जावन कितें तरी बरें जावंक जाय आनी बरें जावचें आनी ताजे वाडदिवसाच्या दिसा ताजेंय बरें जावचें आनी गांवाचेंय बरें जावचें गांव उरलो जाल्यार 27 मेरेन हें हांव इतल्याच खातीर म्हणटा कित्याक क्रिकेटीन जितलो आमच्या देशान आनी जितल्या आमच्या प्रदेशानूय जितले आमकां उत्सुकता आहा क्रिकेटी खातीर जितलो मोग क्रिकेटी खातीर आसा ते क्रिकेटीन मेरीट म्हणटा तें बरे भुरग्यांक वयर काडूंक जाय तांकां प्रोत्साहन दिवपाक जाय ताजे खातीर दिपकान जें कितें काम केलां तें बाब सोपटेन बाब पार्सेकारान सांगिल्लें आसा म्हाका दिसता हें काम सर्वसामान्याक न्याय दिवपा खातीर आसता क्रिकेटीन फुडें व्हरपा खातीर आसता आनी हें क्रिकेटीनूय आज जें कितें गोंयांत चल्लां तें म्हाका दिसना की न्याय मेळपाक जाय ताका न्याय मेळटा म्हणून तशें मेळत ना गोंयांत न्याय कोणाक मेळटा हें गल्ल्यार कोण पावता ताका न्याय मेळटा ही आज परिस्थिती आहा आमी सगळे पक्षाचे हांगा आसतले पूण म्हाका दिसता युनॅनिमिटी ही आसतली की जे भशेन चलपाक जाय गोंय ते भशेन चलना ताजे खातीर एकवट गरजेचो बरे गोंयकाराचो एकवट गरजेचो फक्त तरुण पिळगेक क्रिकेटीनूच न्याय दिवपाक न्ही नोकऱ्यांनी न्याय दिवपाक आनी खूब हातून न्याय दिवपाक कित्याक सगळें आज विकपाक काडिल्लें आहा तें गोंय साल्वार करपा खातीर बरे लोक जाय दिपका असले बरे लोक जाय आनी ताचे खातीर तांकां एक बरें उदंड आयुश्य जाय बरी भलायकी जाय झगडुपा खातीर आनी गोंय साल्वार करपा खातीर पेडणें साल्वार करपा खातीर आज हांव दिपकाक सगळ्यांचे वतीन मागता की ताका एक बरें आयुश्य मेळचें बरो फोर्स मेळचो जो आज ताका आसा तसोच ताजो वाडचो आनी बरे दीस सगळ्यां खातीर येवचे देव बरें करूं Thank you, sir. Now, lastly, we'll hear from Shri Deepak Kalangudkar, Chairman, Dhruv. ध्रुव ट्रॉफी 2024 याच्या या 6व्या टुर्नामेंटाक आणि फायनलीच्या इनॉग्रल फंक्शनाक व्यासपीठाचेर गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री ह्या भागाचे आमदार पार्सेकर सर गोंय राज्याचे माजी डेप्युटी चीफ मिनिस्टर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाय ह्या भागाचे फाटले आमदार दयानंद सोपटे माझे मित्र ज्यांच्यांनी माझ्या बरोबर काम केलें असे कलंगूटचे आमदार बाब मायकल लोबो माझे दुसरे मित्र खूब वर्षां आमी संघटनेन किंवा इतर राजकीय क्षेत्रांत काम केलें सामाजीक क्षेत्रांत काम केलें ते माझे दुसरे मित्र पणजेचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर वेगवेगळ्या पंचायतींसून येयल्ले हांगासरले सरपंच पंचायत मंडळ ह्या ध्रुव ट्रॉफीचे अध्यक्ष महेश कोनाडकर जी फायनल जाली आनी तेजें प्रायज डिस्ट्रिब्युशन जालें तेचे अध्यक्ष अनिकेत साळगांवकर सगळे व्यासपीठ आणि समोर असलेले टेनिस क्रिकेट मोगी गोंयांतसूनच न्हय तर सिंधुदुर्गांतसून मोठ्या संख्येन हांगार उपस्थित आसलेले सगळे म्हजे तरुण तरणाटे हो सगळो हांगासर जो येदो व्हडलो आमी व्याप करूं शकता हो फक्त टेनिस क्रिकेटीच्या प्रेमाक लागून आणि दर वर्षा आमी पळयता जशें पार्सेकर सरान म्हटलां की दर वर्षा कितें तरी आमी नवीन कितें तरी हांगासर घडोवन येता आणि ते फक्त आमकां घडोवंक शकता की तुमच्याच संकल्पनेनसून आमकां ह्यो दर एका वर्सा की 2 वर्षाच्या गॅपान ज्यो आयडियाज येतात त्यो आमी फक्त हांगासरले तरुण संघटीत रुपान एकत्र येतात आणि ते ह्या 4 दिसान हांगासर आमी हांगासर घडोवन हाडटा ह्या वर्सा आमकां योग येयलो की आमी अशें ठरयलें की साऊथ झोन नॉर्थ झोन आणि सिंधुदुर्गांतलो झोन म्हणजे अशे 4 तालुके घेवन टुर्नामेंट करप म्हणून मागीर सावथा झोनानसून आमी घेतले काणकोण म्हणजे एका टॉकाची टीम त्याच्या नंतर केपें असली त्याच्या नंतर मार्मागो असली आणि त्याच्या नंतर पोंडा असली उत्तर गोंयच्या झोनानसून तालुका पळोवपाक गेले जाल्यार तिसवाडी असली बार्देस असली बिचोली असली आणि पेडणे आमचे हांगासरले स्थानीक असले सिंधुदुर्गांतसून त्या टोकापासून येयल्ली टीम ही कणकवली असली त्याच्यानंतर कुडाळ त्याच्यानंतर वेंगुर्ला आणि आज जे फायनलीक पावल्या तेही सिंधुदुर्गातले आमचे सावंतवाडीचे बांदेश्वराची टीम आसा म्हणजे सगळ्याही 3 झोनांसून साधारण 4 हे तालुके हांगासर खेळ्ळे आणि बऱ्या दर्जाचो क्रिकेट बऱ्या दर्जाचो टेनिस जो आमी युट्यूबाचेर खंय तरी मुंबय ठाणे नाजाल्यार गुजरात राजस्थान कर्नाटकान जो पळयता त्या दर्जाचो खेळ आमकां हांगासर पळोवपाक मेळ्ळो संपूर्ण देशभरांतसून ह्या 12 टिमीन आउटस्टेशन प्लेयर्स असले म्हणजे बरे जांकां आमी टेनिस क्रिकेटीन साधारण सचिन तेंडुलकर सुरेश रैना यांची उपमा दिल्ले हांगासर वेगवेगळे कृष्णा सातपुते आसात ओमकार देसाई आसात अनेक नांवां घेत तितली कमी सगळ्यांनी हांगासर खेळ दाखयलो आपलो
आणि पूर्ण गोंयकारांक आणि सिंधुदुर्ग लोकांक चे एक मनोरंजन घडोवन हाडलें. चड वेळ घेयना, खऱ्या अर्थान आमकां आयज ही फायनल सुरू करपाची आसा. जे सगळे मानेस्त आनी जे वक्ते हांगासर उलयले ही तेंचेच एक उतराची कदर दवरून हांव संपूर्ण जनसमुदायाच्या समोर उलयतां की नकळो की जशे सगळ्यो आतां जमनी वचत आसात, ही काही भाटकारांची जमीन आसा, तेंच्यांनी केन्ना आमकां आठ काठी हाडली ना. तेंच्यांनी आमकां उदक अंतकरणान हांगासर इतलीं वर्सां खेळपाक दिले, पण ही प्रायवेट प्रॉपर्टी आसा, ही काही सरकारी प्रॉपर्टी ना. आणि ताका लागून गॉड नोज फुडें ह्या प्रॉपर्टीचे किंवा ह्या जमनीचे आमकां खेळपाक लागून ताचो आमी उपयोग करून घडोवंक शकतले काय ना म्हाका खबर ना. पण ताकाच लागून हो जो एक प्रयत्न आसलो हो आमी यशस्वी केलो. आणि त्याच जमीनदारांचे हांव उपकार मागता की तेंच्यांनी केन्ना आठ काठी हाडली ना. आणि हांव मागतां की संपूर्ण जेंच्यांनी ह्या ध्रुव ट्रॉफीक जो सपोर्ट केलो, जी खऱ्या अर्थान जी साकारली, ताका लागून तेंच्याच सहकार्यान हांव मागता की तेंच्यांनी म्हाका अशेंच मनोबल दिवचें, समाजकार्य करपाक देव बरें करूं. थँक्यू दिपक भाई. मानेस्तांनी सगळ्यांनी बसल्यात आता. तितक्या म्हणसर सगळ्यांक विनंती करता, ग्राउंडार जितके कोण आहा सगळ्यांनी भायर येवचे. तो मेरेन कांयच चालू जावचें ना फुडलें. रिक्वेस्ट करता सगळ्यांक मातशे भायर येवचे. हिंदीनूय एकदा रिक्वेस्ट करता, सब लोग प्लीज बाहर आ जाइए. कोंकणीनूय सांगता आनी एकदा, मातशे सगळ्यांनी भायर येवचे. सपोर्टर प्लेयर सुद्दां परते भायर येवचे, मागीर तुमकां भितर व्हरोया. आनी एक रिक्वेस्ट, हांगा फुडल्यान जे आसात ते मातशे इतके क्लियर करता, सगळे मानेस्त आमचे फुडें वयतले, त्या खातीर तांकां वाट जायी. मातशे फाटीं वचा, नाजाल्यार सारके तेवटेन वचा. मातशे फुडले हे आसात ते.